श्री स्वामी समर्थ. चला, आज मी आवरून गार्डनमध्ये आलेले आहे चिगळची भाजी काढून घेण्यासाठी. हो काय, अशी आपण ही चिगळची भाजी काढून घेणार आहे. का तर ही मुळी चिटकलेली असते, म्हणून ह्याला माती येते, म्हणून आपण व्यवस्थित काढून घ्यायची. हो का, माझ्या गार्डनमध्ये किती आली चिगळची भाजी. हो का इथं, आणि हो का इकडं नागवेलीचं झाड पण एवढं पसरले ना, भरपूर आले. आणि आपण त्या दिवशी हो का इथं चवळीची शेंगा आणि भेंडी गवार लावलेले आहे आपल्या गार्डनमध्ये. हो का इथं भरपूर असे काही आहेत. तर हो का इकडं आळू पण एवढा सुंदर आलेला आहे आपल्या गार्डनमध्ये. बघा हो का इथं भरपूर आळू पण आलेला आहे. हो का इथं, आणि भरपूर अशी आपल्या इथं चिगळची भाजी आहे. तर आपण हो का चिगळची भाजी घेऊन जाणार आहे. आता आपण एवढी भाजी घेऊन आलेली आहे आता मी. तर आता हिला नीट करून घेऊया. का तर हिला माती असती ना, ही कांडी चिटकत गेलेली फुडं असती, आणि हिला भरपूर मुळे असतात, आणि मग मुळी गणी माती येते. त्यामुळं आपण स्वच्छ नीट करून घेणार आहे आणि 4 पाण्यानं धुवून घेणार आहे. व काही ते नीट करून घेतलेले आहे. चला आता आपण बनवायची. आता आपण स्वच्छ धुवून ही भाजी चिरून घेतलेली आहे. आणि ही भाजी खायला जरा आंबूस लागते, आणि ह्या भाजीत पाण्याचे प्रमाण जास्त असतात, म्हणून ही भाजी नेहमी उन्हाळ्यात खावावी. का तर गरमीच्या दिवसातच भाजी ही खात जावा. ह्यात भरपूर पाण्याचं प्रमाण आहे. आणि आपण हो काही तर लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलेले आहे. त्यात थोडं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. इथं मोठे मोठे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत, आणि इथं असा एक कांदा चिरून घेतलेला आहे. तर आपण हो काही तर लोखंडी तवा ठेवलेला आहे. का तर आपण ही लोखंडी तव्यात बनवणार आहे. आता लोखंडी तव्यात खाल्लेल्या भाज्या ना चांगल्या असतात, म्हणून आपण लोखंडी तव्यात ही भाजी बनवणार आहे. तर आता आपण 2 चमचे तेल घालून घेऊया. आता आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्यात कांदा टाकूया, आणि ही कांदा असा हलवून घेऊया. का तर ह्या भाजीला असा खरपूस कांदा भाजायचा असतो. आता आपला कांदा लालसर झालेला आहे. तर थोडं आपण आता साईडला घेऊया. का तर आपण जी कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट केलते ना, ती ह्यात टाकून घेऊया तळायला. तिला पण अशी छानपैकी तळून घेऊया. बघा असा आपला मसाला खरपूस भाजलेला आहे. तर आपण आता ह्यात ही चिगळची भाजी घालून घेऊया. हो काही चिगळची भाजी घालून एकजीव करून घेऊया आता ह्याला. तर आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया. मोठाड काढून घेतलेले शेंगदाणे आहेत, मोठे मोठे असे. तर आपण ही शेंगदाणे ह्यात घालून घेऊन असे ही हलवून घेऊया भाजी, म्हणजे एकजीव होईल. आणि हिला परत 2 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे वाफेवरती ही भाजी 2 मिनटं झाकून ठेवली की वाफेवरती ही शिजल्या जाईल. आणि ही भाजी ना नक्की तुम्ही करून बघा. का तर ही चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत म्हणजे चांगली चवीला लागते. आणि नेहमी रानभाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात. पहिली लोक रानभाज्या खात होते, म्हणून त्यांचं शरीर किती निरोगी होतं. आताच्या लोकांना रानभाज्या काय आहेत ही माहितीच नाही. त्याच्यामुळं ती खात पण नाहीत, आणि त्याच्यामुळं मग ते आता हल्ली किती आजार वाढलेले आहेत. पहिल्या लोकांना आजार होते का? त्यांचं शरीर किती काटक होतं. आताच्या माणसांचं शरीर काटक आहे का? माझ्या माता बहिणींनो, नेहमी तुम्ही रानभाज्या घरात बनवून आपल्या मुलांना पण देत जावा, आपणही खात जावा. का तर रानभाज्यात भरपूर म्हणजे पौष्टिक असतात, म्हणून पहिली लोक रानभाज्या भरपूर खात होते. आताचे लोक खात नाहीत. त्याच्यामुळं आता असं हल्ली म्हणजे सारखे हाडं दुख, ही दुख, ती दुख, डोळ्याचा प्रॉब्लेम, हर गोष्टीचे प्रॉब्लेम वाढतात. म्हणून मी तर आठवड्यातून एकदा तरी अशा रानभाज्या काही पण बनवते आणि माझ्या मुलांना देते, मी खाते. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ कशी वाटली असेल, छान वाटली असेल, तर कमेंट करून सांगा, फॉलो करा.